माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब महिलांना साडी वाटप। आज दिनांक 10 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार माजी आमदार तथा भाजप नेते कैलास गोरंट्याल यांच्या वाढदिवसानिमित्त मस्तगड परिसरात समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आला। नगरसेवक महावीर ढक्का मित्रमंडळच्या वतीनं गोरगरीब महिलांना साड्यांचं वाटप करण्यात आले। या उपक्रमामुळे अनेक गरजू महिलांना दिलासा मिळाला। कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला होता। वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छा देण्यापुरते मर्यादित न राहता समाजासाठी काहीतरी करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। या कार्यक्रमाला माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह माजी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, जालना महानगरपालिकेच्या महापौर वंदनाताई मगरे, उपमहापौर राजेश राऊत, नगरसेवक अक्षय गोरंट्याल, महावीर ढक्का, जगदीश भारतीय, मंगला गरदास, विक्रांत ढक्का आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर गरदास, रणजित मगरे यांच्यासह महावीर ढक्का मित्रमंडळचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमामुळे परिसरात आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले। उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात अशा सामाजिक उपक्रमांची गरज अधोरेखित करत वाढदिवस साजरा करण्याचा हा आदर्श मार्ग असल्याचं मत व्यक्त केलं आहे। पूर्ण सप्ताहात माझा वाढदिवस साजरा झालेला आहे आणि जालन्याचा प्रत्येक माणूस मला शुभेच्छा दिलेली आहे। म्हणून आम्ही जे काम केलं त्याची कौतुक मला या 7 दिवसात भेटतो याचं मी निश्चित महावीर भैया एक सक्षम नेतृत्व आहे, एक चांगला धाडधरीचा काम करणारा माणूस आहे। ते फक्त निवडून आल्यानंतर विसरून जात नाही, निवडून आल्यानंतर काही ना काही धोरण ठेवतात। नगर परिषदेचे नालीस असेल, रोड असेल, लाईट असेल किंवा जे दिव्याबत्तीचं काम असेल ते सर्व करतात। त्यासोबतही गोरगरिबांना नवरात्रीला साड्या वाटप करणे, प्रत्येक सणात काही ना काही काम करण्याचं काम महावीर भैया करतात। महावीर भैयाची फार मोठी अपेक्षा ती की यावेळी मला काही सभापती झाली पाहिजे, पण महावीर भैया हे पहिल्या वर्षात काही नसतं तुम्हाला माहीत आहे। पण निश्चित शब्द देतो की पुढच्या वर्षी तुम्ही या जालना शहराचे स्थायी समितीचे सभापती राहील एवढी माझ्याकडे तुम्हाला धमाई देतो। ते माझ्यावर नाराज होते, पण स्ट्रॅटेजी अशी की मी या अगोदरी त्यांना सांगितलं की जशी महिला राखीव आहे तू तुझे उभं तुला बायको किंवा स्कूलला उभं कर। ते म्हणलं नाही मी करणार नाही। मी त्यांना तेव्हाही म्हटलं होतं की बाहेर भाग देख महावीर अगर जैसी महिला राखी होगा तो बिल्कुल परेशान नहीं होना। ते खरं ठरलं की नाही पण निश्चित झालं जे गेला गंगेत टाका, पण निश्चित ही महावीर भैया सांगतो की प्रथम वर्षी काही नसतं काही नाही, पण पुढच्या वर्षी 100% महावीर भैयाला स्टँडिंग सभापती मी करणार असं माझ्याकडून त्यांना आश्वासन देतो। त्यांच्या हस्ते चांगले काम होईल। महावीर भैया आपण निवडून आले, कोणाला काही वाईट बोलायचं नाही, विसरून जायचं ते लहान स्कॅन त्या लोकांना आपण मोठा करू नका। आपल्याला डेव्हलपमेंटचं काम करायचं आहे। आता आपल्याला 3 महिने झाले आपली नगरपालिका महानगरपालिका अस्तित्वात येईल। आता पहिला आपण जे डिप्युटीचे फंडाचे काम झाले त्याचे टेंडर लेवलवर आहे। मला वाटतं राजेशजी या मंथला पूर्ण काम कंप्लीट होईल आणि आदरणीय रावसाहेब दानवे यांच्या हस्ते पूर्ण शहरात रोज एक उद्घाटन आपण रोज आणि मूलभूत सेवामध्ये सुविधामध्ये आपण 37 कोटीचा प्रपोजल दिलेला आहे आणि त्यावेळेस 30 कोटीचा पुनर्विकास आपण दिलेला आहे। त्याला फॉलो जर केला तर मला वाटतं की जून जुलैमध्ये पैसे येईल आणि तेही आपण काम लवकरच सुरू करू असं आश्वासन देतो। नवीन TVDC तोपर्यंत येईल त्यातही आपण 100% पैसे घेऊ, म्हणजे आपण जेवढे शासनाचे पैसे येईल ते आपल्या लोकांचे सुखसुविधासाठी आपण उपयोग करू असं मी माझ्याकडून तुम्हाला शब्द देतो। आपण सर्वांचा मी पुन्हा धन्यवाद व्यक्त करून जय मेरे बड़े भाई का जन्मदिन एक दिन लेट हो रहा है हमने, और हमारे भाई संगीता भाई गोरंट्याल अक्षय भैया जानना की महापौर वंदनाताई मगरे, मित्र राजेश राऊत, संगीत किशोर करता झारखंडे जी बाबू साहब